डिस्टन्स अँड डायरेक्शन याच्यासाठी इंग्लिशमध्ये सर्वसाधारणपणे 4 शब्दप्रयोग वापरले जातात. धिस, दॅट, दीज आणि दोज. जर वस्तू जवळ असेल आणि तुम्हाला ते दाखवायचे असेल, निर्देश करायचे असेल, तर त्याला धिस वापरलं जातं. धिस इज पेन, धिस इज चेअर, धिस इज डस्टर, धिस इज शार्पनर, धिस इज पेन्सिल, धिस इज डिक्शनरी. आणि जर एकच गोष्ट ती लांब असेल आणि आपल्याला त्याला निर्देश करायचा असेल तर आपण म्हणतो दॅट इज टेबल, दॅट इज चेअर, दॅट इज फॅन, दॅट इज क्लॉक, दॅट इज विंडो, दॅट इज कर्टन. त्याचप्रमाणे अनेक गोष्टी जर जवळ असतील तर त्याला दीज हा शब्दप्रयोग वापरला जातो. जसं दीज आर वायर्स, दीज आर चेअर्स, दीज आर बुक्स किंवा दीज आर टेबल्स, दीज आर पेन्स. आणि त्याचप्रमाणे जर त्या गोष्टी अनेक असतील आणि दूर अंतरावर असतील तर त्याच्यासाठी मात्र दोज शब्दप्रयोग वापरला जातो. दोज आर चेअर, दोज आर कर्टन्स, दोज आर कार, दोज आर बाईक, दोज आर माय फ्रेंड्स. धिस जवळ एकमेव, दॅट लांब एकमेव, दिस जवळ पण अनेक, दोज लांब पण अनेक. आणि वेळेसाठी सुद्धा याचा उल्लेख केला जातो. जर जवळची एखादी वेळ असेल, हे वर्ष, हा महिना, हा आठवडा, हा तास, हा मिनिटं, हा सेकंद, त्याला धिस वापरणार. धिस इयर, धिस मंथ, धिस वीक, धिस आवर, धिस सेकंड्स या पद्धतीने. आणि जर निघून गेलेला किंवा येणारा जर काही विशिष्ट काळ असेल, महिना असेल, वर्ष असेल, आठवडा असेल, दिवस असेल, तास असेल, तर त्याला दॅट वापरतात. दॅट डे वॉज व्हेरी फॅन्टास्टिक, दॅट डे विल बी व्हेरी फॅन्टास्टिक, दॅट मंथ वॉज फॅन्टास्टिक, दॅट मंथ विल बी फॅन्टास्टिक. त्याचप्रमाणे अनेक जर दिवस असतील, महिने असतील, वर्ष असतील, जवळ असतील वर्तमान काळात, तर आपण त्याला दीज म्हणतो. दीज डेज आर व्हेरी इम्पॉर्टंट, दीज इयर्स आर द इयर्स ऑफ द एज्युकेशन. आणि निघून गेलेले वर्ष, महिने, आठवडे किंवा येणारे वर्ष, महिने किंवा आठवडे त्याला दोज वापरला जातो. दोज डेज वर व्हेरी वंडरफुल, दोज डेज विल बी व्हेरी वंडरफुल. या पद्धतीने दॅट, दीज आणि दोज डिस्टन्स आणि डायरेक्शनसाठी वापरले जाणारे शब्द आहेत. इंग्लिशबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा. थँक्यू.